काही जणांना मस्ती आले, त्यांना वाटतं ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे. ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे. आणि आज मला खात्री पटली की केवळ मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे त्याचसाठी आलेला आहात. मागाशी संजय राऊत आपण जे बोललात ते खरं आहे. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जाता येणं मला शक्य आहे तिथे तिथे मी जातोय. रस्त्यात गर्दी असते, सभेला तर अलोट गर्दी असते. परभणीची सभा काय, हिंगोलीची सभा काय, कालची धाराशिवची सभा, कोल्हापूरची सभा, हातकणंगले, कुठल्या सभा, सगळ्याच सभा. आणि कालची धाराशिवची जी सभा होती, अक्षरशः अंगावरती रोमांच यावा, लाखो लोक. आणि आपण आईचा गोंधळ घालतो, गोंधळाला ये. ती आई तुळजाभवानी गोंधळाला आली होती, असंच त्या सभेचं स्वरूप होतं. लोक पेटलेत, लोक चिडलेत, वाट बघतायत तरी एकदा आमच्या मतदानाची तारीख येते आणि यांना रिटायर नाही गेट आउट करण्यासाठी लोक आतुरलेली आहेत. गेट आउट, तडीपार. किती मस्ती आले. एक तर यांच्यामध्ये हिंमत नाही समोरासमोर लढायची. आणि माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला जो निष्ठावान आहे, तुमच्या पैशाने तो विकत घेतला जात नाही. आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत, ये तुला सगळं सोडून देतो. पण मडवी तुरुंगात आहेत, भाजपात किंवा मिंद्याकडे जायला तयार नाहीत. आणि बघू ना आपण यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत. कायद्याच्या दृष्टीने बोलतोय, तुरुंग नाही फोडणार मी, तुरुंग तसाच ठेवणार आहे. कारण उद्या ज्यांनी माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्यांना मी त्या तुरुंगात टाकणार आहे. संजय राऊत पण तसेच. काय झुकला, काय कराल, तुरुंगात टाकाल ना, टाका, बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत. आणि मला अभिमान आहे की तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ संपूर्ण देश प्रवाहपतीत झाला होता. कोणी इंग्रजांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं. तेव्हा एक महाराष्ट्राचा सुपुत्र त्यांनी ठणकावून विचारलं होतं आणि सांगितलं होतं भर कोर्टात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्या लोकमान्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की अरे तो माझा महाराष्ट्र आज सुद्धा जागा आहे, आज सुद्धा ज्वलंत आहे. असंतोषाचे जनक या लोकमान्याने महाराष्ट्रात जन्म घेतला, तो महाराष्ट्र आज सुद्धा जो संपूर्ण देशात असंतोष भडकलेला आहे, त्या असंतोषाचा जनक हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आज सुद्धा आहे. पण तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हा प्रश्न त्यांनी विचारला होता, तो सुद्धा मराठीतच. आजच्या सरकारला डोकंच नाहीये, त्या डोक्याच्या जागी नुसता खोका आहे हे आम्हाला माहिती आहे. हे खोकेबाज सरकार आहे, डोकेबाज सरकार नाहीये. आणि मी दर सभेत सांगतोय, ही माझी शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत, हे मी या निवडणुकीत वठवणार आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत. आणि या निवडणूक रोख्यांवरती मोदीजी तुम्ही किती जुलम जबरदस्ती करा, यातलं एक सुद्धा बोगस नाही निघणार. हे सगळे अस्सल मर्द, जीवाला जीव देणारे हे शिवसैनिक मला शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, या शिवसेनेने 2014 आणि 2019 मध्ये मोदीजी तुम्ही विसरला असाल, तुम्ही कालच्या किंवा परवाच्या तुमच्या मुलाखतीत बोललात की उद्धवजींबद्दल मला प्रेम आहे. मी काय ऐकलं नाही. पण तुम्ही कदाचित विसरला असाल की 2014 साली भाजपाने जेव्हा तुमचं नाव ठरवलं की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींचं नाव उमेदवार म्हणून सुचवूया, तुमचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंग, त्यांनी मला फोन करून विचारलं होतं, उद्धवजी आपकी क्या सलाह है.
आणि ते पाप मी केलं होतं. मगाशी जसं जितेंद्र थोबाडीत मारून गेले, त्यांनी या इथल्या गद्दाराचं नाव तेव्हा सुचवलं होतं म्हणून एक थोबाडीत मारली. मी किती मारून घ्यायला पाहिजे माहित नाही मला, पण ते पाप माझ्याकडनं नकळत झालं होतं. तेव्हा शिवसेना तुम्हाला चालत होती, तेव्हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती होतं. आज असं काय झालं, बिनसलं. आणि 14 साली तरी काय बिनसलं होतं की तुम्ही ज्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात तो उद्धव ठाकरे तेव्हाही पक्ष प्रमुख होता, 2019 ला होता आणि आज सुद्धा आहे. आणि जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात ती बेअकली माणसं मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. ही माझी शिवसेना असली आहे. आमचं नाणं खणखणीत आहे, ठणठणीत आहे. मोदींसारखं तकलादू नाहीये. मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो बाजूला लावावा लागतोय. एक काळ असा होता, हे आपल्याला हिणवत होते की तुम्ही जे काही निवडून आलात, तुमचे जे काही खासदार आले निवडून, ते तुम्ही मोदींचे फोटो लावले होते म्हणून निवडून आले. मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय. इथले जे गद्दार आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवावी, होऊन जाऊ दे. आणि राजकारणातले तुमचे बाप जर मोदी असतील तर त्यांचा फोटो लावा. हिंदू हृदय सम्राटांचा लावू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, तुमची योग्यता नाही. कारण गद्दार म्हटल्यानंतर त्या गद्दाराच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो त्यांच्या बाजूला शोभत नाहीये. ही संघटना ही मर्दांची संघटना आहे. आजपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करत आलो. आता अचानक तुम्ही जे काही सांगता आहात, तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय. माझ्या कोणाच्या लोकांमध्ये संभ्रम नाही झाला, पण भाजपच्या लोकांमध्ये संभ्रम झालाय की नेमकं उद्धव ठाकरेचं करायचं काय. आणि आज तिकडे आपल्या सीमा असुरक्षित आहेत. लेह लडाख मध्ये पेटलेलं आहे, मणिपूरमध्ये पेटलेलं आहे. काल परवाकडे काश्मीरमध्ये पुन्हा हल्ला झाला. का तुम्ही 370 कलम काढलत ना. मध्ये अमित शहा येऊन गेले आणि बोलून गेले की आम्ही 370 कलम काढलं, त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे. अहो तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला आहे, कारण काश्मीर हा माझ्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे, तो तोडू शकत नाही कोणी, म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. पण त्याच काश्मीरमध्ये जवानांवरती आजही हल्ले होत आहेत. पण 10 वर्ष तुम्ही खुर्च्या उभवताय, अजूनही माझा काश्मीर हा सुरक्षित तुम्ही का करू शकला नाहीत. जसं तो पुलवामाचा हल्ला झाला, सत्यपाल मलिक यांनी तुमचं बिंग फोडलं. जे सैन्य आपल्या देशासाठी प्राण तळ हातावरती घेऊन सीमेवरती लढायला तयार असतात, त्यांना तुमच्या नादानपणामुळे जीव गमवावा लागला. राज्यपाल सत्यपाल मलिकांनी तेव्हाही सांगितलं होतं की यांना रस्त्याने जाऊ देणं हे धोकादायक आहे, हल्ला होऊ शकतो. अहो मोदीजी फोटोग्राफी मी करतो, ती सुद्धा हल्ली करत नाही मी. पण त्यावेळेला बरोबर तुम्ही जिम कॉर्बेट मध्ये फोटोग्राफी करत होतात. आणि सत्यपाल मलिकांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आप चुप रहो. नेमकं काय झालं, त्या सत्यपाल मलिकांनी जे काय तुमचं सगळं ढोंग उघड केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही का अजून बोलत नाही आहात. काय असं तुम्ही नेमकं देशासाठी केलं तरी काय. आमच्यावरती तुम्ही बोलता. मगाशी माझी रायगडमध्ये सभा झाली अलिबागला. आता मोदीजी काय करतायत तुम्ही कधीतरी पाहिले. महागाईवरती बोलताना, बेकारीवरती बोलताना पाहिले, महिला सुरक्षितता त्याच्याबद्दल बोलताना पाहिले नाही, नोकऱ्यांबद्दल बोलताना पाहिले नाही. पण आता परत त्यांनी धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या. आणि आजची जाहिरात जी आहे ही जाहिरात 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर बेअकली जनता पार्टी, भेकड जनता पार्टी, कमळाबाई ही अशी जाहिरात करते, तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात. ओ मोदीजी, तुमच्या पराभवाने माझ्या भारतामध्ये जल्लोष होणार आहे. भारतामध्ये अख्खा भारत जल्लोष करणार आहे. आणि पाकिस्तान कशाला जल्लोष करेल.
कदाचित असा त्याचा अर्थ असेल की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल. कारण नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खायला न बोलवता कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? मोदीजी गेले होते ना. म्हणजेच ह्या जाहिरातीचा अर्थ असा आहे की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष येईल. अरे न बोलता न बुलाया हुआ मेहमान वापस आने वाला है, केक तयार रखो. ही तुमची एवढी पातळी घसरली खाली. 10 वर्षामध्ये कसं तुमच्या 56 इंची छातीची 156 इंच छाती व्हायला पाहिजे होती. कामं सांगायला पाहिजे होती. कामं काय केलेत तुम्ही? काम केलेलं काय सांगतात? काय कोणतं काम केले? मग जर मी असं म्हटलं की तुम्ही काय काम केलं नाहीत, बिनकामाचे आहात, जो नाही कामाचा तो नाही रामाचा, मी उलट म्हणतो. जो कामाचा नाही तो रामाचा कसा होईल? कारण राम राज्य ज्याला आम्ही म्हणतो, राम राज्याचा अर्थ सर्व सुखी आहेत लोक, जनता सुखी आहे, आनंदी आहे, महिला सुरक्षित आहेत, सगळा आनंदी आनंद आहे, त्याला राम राज्य आम्ही म्हणतो. पण तुम्ही कामच काही केलं नाही. बेकारी वाढते आहे. 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देतो आहे. हीच तर धोक्याची घंटा आहे. 80 कोटी लोक माझ्यावरती अवलंबून आहेत. ही माझ्या दारात रोज भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत, ही मोदींची स्वप्न. अरे आमचं सरकार आल्यानंतर 80 कोटी लोकांना आम्ही काम देण्याचं स्वप्न बघतोय. कारण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणूनच जो काही मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेला आहे, ख्रिश्चन समाज आलेला आहे, अनेक समाज जिथे जिथे जातोय अगदी रस्त्यावरती उभे राहत आहेत आणि उघड उघड येत आहेत. उद्धवजी चिंता मत करो, पण या हुकुमशाही चालेल. पण तुम्ही सरकारी यंत्रणा वापरलीत. निवडणूक आयुक्ताला धुळीभांडी करायला लावलं. त्या लवादाला तो लवाड नार्वेकर त्याला बसवलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की क्रिकेटमध्ये तुमचं दांडकं उडालं तर तुमचा अंपायर सांगतो 6. अरे दांडकं उडालं ना, नाही अंपायर सांगतो 6 आहे. हे एवढं सगळं तुम्ही खोटं काम केल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलोय. सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने यांची कानपटं फोडलेली आहेत. कोश्यारी सकट सगळ्यांची कानपटं फोडलेत. कोश्यारीने म्हणजे तुमचा दुसरा नोकर, ज्याने येऊन महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले, फुल्यांबद्दल बोलले, तरी सुद्धा तुम्ही त्याला सहन केला. आणि तेव्हा हे शेपूट घालणारे सगळे लाचार गँग, गोल्डन गँग नाही, लाचार गद्दार गँग ही गप्प बसून राहिली. महाराजांचाच अपमान झालाय ना, मोदींचा नाही ना झाला. फुलांचा, महात्मा फुल्यांचाच झालाय ना, मोदींचा नाही ना झाला. तुम्ही नाव त्यांना काढून दिलं, सगळं काढून दिलं. कोश्यारीने कसं चुकीचं काम केलं हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आणि मोदीजी तुम्ही फक्त 140 कोटी जनतेमधले एक व्यक्ती नाही, तुम्ही दुर्दैवाने अजून पंतप्रधान आहात. आणि नकळत तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणता आहात. हा मी आज सरळ जाहीर आरोप तुमच्यावरती करतोय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाबतीत काय निकाल द्यायला पाहिजे हे तुम्ही नकळत सांगते की नकली सेना, नकली सेना. का नकली सेना? ही सगळी लोक जमलेली आहेत. संपूर्ण राज्यामध्ये लाखो लोक उसळत आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की लोकप्रतिनिधींच्या संख्येवरती पक्ष कोणाचाही ठरवता येत नाही. तरी देखील तुम्ही आम्हाला नकली सेना म्हणताय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती तुम्ही दबाव आणत आहात. किती आणाल दबाव? अरे आम्ही हातामध्ये मशाल घेतले. जेव्हा हातात कमल घेतलं होतं तेव्हा तुम्ही सुखावला होतात. आता मशाल कशी जाळून टाकते, काय जाळते ते तुम्हाला कळेल. आणि तुम्ही माझं धनुष्यबाण चोरलात. महाराष्ट्राच्या अस्मितेवरती तुम्ही वार केलात. शिवरायाच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा कलंक लावलात. तुम्ही माझं धनुष्यबाण काढून तुम्ही गद्दाराला दिलं. आता हा महाराष्ट्र तुमची पंतप्रधान पदाची खुर्ची खाली केल्याशिवाय राहणार नाही. खुर्ची तुमची खेचून घेतल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. आणि ही ताकद महाराष्ट्र दाखवू शकतो. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. 48च्या 48 जर आपल्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तर पहिलं तिथेच त्यांचं सरकार गडगडत आहे.
इकडेच गडगडते. हे काम एकटा महाराष्ट्र करू शकतो. जर आपण ठरवलं, आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तर संपूर्णपणे मला माहिती आहे की या भाकड जनता पक्षाची जागा येत नाही निवडून. पण आता उद्या परवाचा एक टप्पा आहे, परत एक टप्पा आहे, त्याच्यानंतर एक टप्पा आहे. या टप्प्यामध्ये जर तमाम महाराष्ट्राने ठरवलं की या कमळाबाईला एक सुद्धा जागा द्यायची नाही, तर मोदींचं सरकार असंच महाराष्ट्रामध्येच गाडून टाकतोय आपण. ही महाराष्ट्राची ताकद आहे. आजपर्यंत आम्ही तुम्हाला भरभरून दिलं. 40, 41, 42 खासदार हे एकट्या महाराष्ट्राने तुम्हाला दिलं, म्हणून मोदीजी तुम्ही त्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकलात, त्या खुर्चीवरती बसलात. पण एवढं महाराष्ट्राने सगळं भरभरून दिल्यानंतर तुम्ही माझा भरलेला महाराष्ट्र ओरबाडायला लागलात. आम्ही काय मागत होतो तुमच्याकडे? माझ्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे आम्ही आणत होतो, आमच्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते ते तुम्ही सगळे ओरबाडून तुमच्या गुजरातमध्ये नेलेत. गुजरात जणू काही संपूर्ण देश म्हणजे आमचा गुजरात. मी गुजरात बद्दल काही द्वेष व्यक्त करतो अशातला भाग नाही. गुजरात सुद्धा माझाच आहे, गुजरात आपलाच आहे. मी सुद्धा मुख्यमंत्री होतोच. आणि तुम्ही सांगा, मी कधी मुख्यमंत्री होतो त्या काळामध्ये जात पात धर्मामध्ये भेदभाव करून दाखवला होता का? केला होता? कधीच केलेला नव्हता. पण तुम्ही ते करतात. आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही गुजरातला देऊ, जरूर देऊ. तिकडे आधी कंजूसी करणार नाही. पण गुजरातची भरभराट करताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवणार असाल, तर तो हात कोणाचाही असला तरी तो आम्ही कापून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही महाराष्ट्राची शपथ आहे. काय समजता काय महाराष्ट्राला? आता राजन तुम्ही गाणं लॉन्च केलं, खरंच कौतुक आहे. त्या शिवसैनिकांचं कौतुक आहे. तुमचं आधीचं सुद्धा गाणं मला फार आवडलं, लोकांना सुद्धा फार आवडलेलं आहे. आणि शिवसेनेचं एक गाणं आपण सादर केलं. निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्याने एक असं आळ करून दिलं एका शब्दाभोवती. कोणता शब्द? जरा जोराने अजून. जय भवानी, जय शिवाजी. हा महाराष्ट्राबद्दलचा आकाश. आम्ही जय श्रीराम आम्ही बोलतो, बजरंग बली की जय आम्ही सुद्धा बोलतो, आमचे सुद्धा ते देव आहेत. पण भवानी माता ही आमचा आत्मा आहे. भवानी माता आमचा आत्मा आहे. आणि हा भटकता आत्मा नाही, या मातीमध्ये तेज जन्माला घालणारा तो आत्मा आहे. अरे ज्या तेजाने जो औरंगजेब इकडे आला होता स्वराज्य काबीज करायला, त्याला वाटलं होतं छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत. संभाजी महाराजांना दगाबाजी करून हाल हाल करून त्यांची हत्या केली. आता महाराष्ट्र संपला. पण त्याला महाराष्ट्राचं पाणी कधी कळलं नाही. 27 वर्ष महाराष्ट्राची झुंजला. आग्र्यावरनं जो आला 27 वर्षात महाराष्ट्रामध्ये राहिला, पुन्हा त्यांनी आग्रा कधी पाहिला नाही. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा मोदीजी तुम्ही सभा घेताय, घ्या. माझं तर म्हणणं 27 सभा घ्या, 270 सभा घ्या, 400 पार सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा. या 400 पार सभा महाराष्ट्रामध्ये घ्या. गल्ली बोळामध्ये जा, अगदी या मैदानात येऊन सुद्धा सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा. महाराष्ट्र एक तर कोणावरती वार करत नाही. कोणी प्रेमाने मिठी मारली तर तो सुद्धा प्रेमाने आलिंगन देतो. पण जर का महाराष्ट्राच्या पाठीत वार झाला तर महाराष्ट्र वाघ नख बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. ही माझी वाघ नख आज महाराष्ट्रामध्ये बाहेर काढलेली आहे. ही वाघ नख आहेत. एक तर तुम्ही कामाच्या नावाने संपूर्ण ठणठणाट केला, कुटुंब फोडलीत, पक्ष फोडलेत. काय केलं काय तुम्ही? कोरोना काळामध्ये जे काम महाराष्ट्राने केलं, माझं नाव मुख्यमंत्री नंबर 1 म्हणून झालं, ते माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे झालं आणि शासन यंत्रणेमुळे झालं. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर 1 होता. आणि महाराष्ट्र इकडे कोरोनाशी लढत असताना तुम्ही टीव्हीवर यायचे, दिवे लावा, ताट बडवा, पोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा, घरंगळत जा, हे असे चाळे. अरे संपूर्ण जग हसत होतं की हे मोठं संकट आल्यानंतर एका देशाचा पंतप्रधान ठाण्या बडवायला सांगतोय.
मोदीजी जेव्हा तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होता तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून इथल्या माझ्या गोरगरिबाला 10 रुपयामध्ये भरलेली थाळी शिवभोजन म्हणून देत होतो. मोदीजी ज्या वेळेला तुमच्या गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या जात होत्या, तुमच्याच काळातल्या तुमचंच उत्तर प्रदेशमधलं सरकार आहे, त्या सरकारमध्ये गंगेमध्ये प्रेत बेवारशासारखी फेकून दिली जात होती, तेव्हा मी आणि माझं महाविकास आघाडीचे सगळे सोबती एकाही शवाची आम्ही कुठेही विटंबना होऊ न देता त्याला जेवढं काही करता येणं शक्य असेल ते सगळे संस्कार करून आम्ही दहन करत होतो किंवा दफन करत होतो. एक सुद्धा माणूस उपचाराविना आम्ही तसा मरू दिला नाही, कोणालाच नाही. आटोकाट प्रयत्न केले, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र काही बघितलं नाही. पण आता तुम्ही जे काय सांगताय की मुंबईमध्ये खिचडी घोटाळा झाला, इकडे हा घोटाळा झाला, पहिला तुमच्या पीएम केअर फंडामध्ये किती घोटाळा झाला बघा, कारण तो सुद्धा तुम्ही त्याच काळात जमा केलेला आहे. पीएम केअर फंड म्हणजे काय, पीएमचा अर्थ काय, नक्की त्याचा मालक कोण, आणि मोदीजी उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार मग तो फंड कोणाच्या हातामध्ये जाणार आहे त्याची तर मोजदाद करायची नाही, कारण तो खासगी फंड आहे. मग खासगी फंडाचं नाव पीएम केअर फंड ठेवू शकतो, आम्ही सुद्धा काढतो काहीतरी पीएमच्या नावाने, देतील लोक पैसा, चौकशी कशी करता बघतो, कारण तो आमचा खासगी फंड आहे. इतर वेळेला तुम्ही प्रत्येकाच्या संपत्तीवरती अगदी गळ्यातल्या मंगळसूत्राकडे तुम्ही लक्ष देता, पण पीएम केअर फंडाच्या सगळा जो काय मोठा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याबद्दल तुम्ही का नाही बोलत. तुम्हाला सगळ्यांना जे काय घाबरवलं जात आहे की तुमची संपत्ती ज्याला मुलं जास्त होणार त्याच्यामध्ये वाटून टाकणार, संजय बाकीच्या उद्योगपतींचं सोडा, ह्या पीएम केअर फंडामधले जमलेले पैसे जरी गरिबांना वाटले तरी यांच्या खात्यामध्ये कितीतरी लाख रुपये येतील, आणि सगळ्यात जास्त मुलं म्हणजे जास्त मुलं होतील त्यांना संपत्ती वाटणार. मोदीजी तुम्हाला कोणाला किती मुलं होतात त्याच्यात करायचं काय. अहो राजकारणामध्ये भाजपला मुलं होत नाही त्याला मी काय करू, माझा दोष थोडीच आहे. मी त्यांना भाकड जनता पक्ष म्हणतो तो एवढ्यासाठी म्हणतो कारण राजकारणात तुम्हाला मुलंच नाही झाली, आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवायला लागत आहेत. पण तुम्ही नेता तेवढी घेऊन जा, आमच्याकडे मुलांची कमतरता नाही, आमच्याकडे मुलं होतच असतात. उलट घेऊन जाल तेवढी बरी, नवीन मुलं आणखीन तयार होत आहेत, कारण हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम आहे, ही पानं सुद्धा झडलेली पानं ही झडलीच पाहिजेत, ती झडल्यानंतरच पुन्हा त्या फांदीवरती अंकुर फुटतात. तसे अंकुर माझे आता फोफावून वर आलेले आहेत, अंकुर फोफावून वर आलेले आहेत. अरे तुम्ही काय तोडाल, फुलं तोडाल, पानं तोडाल, पण माझ्या शिवसेनेची मुळं जी खालपर्यंत घुसलेत ती तुम्हाला उपटता येणार नाही, अजिबात नाही. तुमची 52 काय 152 फुलं उतरले तरी तुम्हाला ही मुळं उपटून नाही टाकता येणार. आणि ही लढाई ही गद्दारीच्या विरुद्ध तर आहेच, पण वचननामा म्हणून मी जे काय वचन तुम्हाला दिलेले आहे जास्त नाही दिले मी, कारण राजन तुमचा तो कार्य अहवाल आहे ना तो नुसता दाखवा, आणि हा नुसता गद्दाराच्या छातीवर ठेवला ना तरी त्याच्यामध्ये तो पुन्हा उठणार नाही. केवढा तो एवढा जाड जूड आणि जड आहे, दाखवा जरा, हे मलाच नाही उचलता येणार. हा आमचा कार्यसम्राट खासदार निष्ठावान आहे, याच्या बरोबरीला येऊ शकतात. अरे 10 वर्षात मी तर सोडून द्या, राजांच्या कामाची तुलना मोदींनी करून दाखवावी. पंतप्रधान म्हणून मोदींनी केलेली कामं आणि 10 वर्षात माझ्या राजांनी केलेली कामं, ही लोक काय भाड्याने आणलेली लोक नाही आहेत. खुर्ची मागे किती पैसे आहेत का रे कोण भाडकाऊ, कोणीच नाहीये. आणि म्हणून मी जी काय वचनं दिलेली आहेत, पहिलं वचन, माझ्या महाराष्ट्राची होणारी लूट मी थांबवल्याशिवाय राहणार नाही. कारण यांनी माझं आपलं सरकार का पाडलं, गद्दारी करून का पाडलं, कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरांनी पाहण्याची हिंमत नव्हती. जर पाहिलं असतं तर डोळे काढून मी हातात दिले असते. म्हणून यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योग धंदे पळवायला लागले. इथे आपलं कोविड केअर सेंटर केलं होतं, ज्याच्यात हजारो लाखो लोकांचे जीव वाचले. सरकार बदलल्याबरोबर ते पाडलं आणि ती जागा तत्काळ बुलेट ट्रेनच्या घशात घालून टाकली. अहमदाबाद मुंबई, अहमदाबाद मुंबई, किती लोक जाणार आहेत अहमदाबाद मुंबईमध्ये.
आपलं वित्तीय केंद्र हे गुजरातला पळून नेलं. हे केंद्र मी पुन्हा नव्याने महाराष्ट्रामध्ये उभं करून दाखवेन. अगदी प्रत्येक गावात नाही तरी जिल्ह्यामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी जे माझे तरुण तरुणी शिकलेत पण नोकरीचा पत्ता नाही, त्यांना तिथल्या तिथे रोजगार देण्याचा मी प्रयत्न करतोय. नक्की करून दाखवणार. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर दहशतवाद. इथे शेतकरी तसे नसतील, व्यापारी कदाचित असतील. त्या व्यापाऱ्यांना जीएसटीचा त्रास किती आहे. जर एक कुठेतरी काही चूक झाली की सरळ उचलून तुरुंगात. म्हणजे भ्रष्टाचार करतायत त्यांना क्लीन चिट. 70,000 कोटीचा घोटाळा क्लीन चिट आणि उपमुख्यमंत्री. विमान घोटाळा क्लीन चिट आणि पुन्हा राज्यसभा. आदर्श घोटाळा राज्यसभा. म्हणजे मी आता साधारणतः हिशोब लावतोय, 70,000 कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल. मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल. भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, अशी यांची चालू आहे. आणि नवीन काही ज्या गोष्टी आहेत, जसं महाराष्ट्राला नेहमी शूरांचा अभिमान असतो. शूरामी वंदिले. भाजप म्हणते चोरामी वंदिले. मैं अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी. ही अशी घाणेरडी आता लोक नकोयत आपल्याला. जीएसटी मध्ये सुद्धा आपण ती पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करू आणि जीवन सुसह्य होईल. आणि तुम्ही सगळे नागरिक आहात. फक्त कर भरण्यासाठी तुमचा जन्म नाही झालेला. कर भरल्यानंतर तुम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी होर्डिंग वरती मोदी. मग अशी विद्याताई तुम्ही बोललात ना, ठीक आहे, मी एक समजू शकतो. जो देवेंद्र फडणवीसांनी शोध लावलाय की लस मोदींनी बनवली म्हणून लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो मी समजू शकतो. कारण लस मोदींनी बनवली, ठीक आहे, मोदींनी बनवली, देवेंद्र फडणवीसांचं सर्टिफिकेट आहे ना, त्याला दिलं छापा मोदींचा फोटो. पण खताच्या पिशवीवर मोदींचा फोटो का. अरे काय चुकलं काय माझं. त्यांनी जे बनवलं त्याचा फोटो छापला पाहिजे. लस मोदींनी बनवलं तर मोदींचा फोटो त्याच्यावर छापला पाहिजे. मग खताच्या पिशवीवरती बैलाचा फोटो का नाही. हे असे जे काही प्रश्न आहेत की सगळं मीच सगळं काय मीच केलं. उद्या आणखीन काही दिवसांनी सांगतील सगळं ब्रह्मांड, हे विश्व हे मी तयार केलेलं आहे. सूर्य मी असा तयार केलेला आहे, चंद्र तयार केलेला आहे. हे सगळी थापाबाजी आता खूप झाली. एक तर हे मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र पूर्ण नाचवून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्र बदनाम करून टाकायचा, भिक्यात कंगाल करून टाकायचा, उद्योगधंदे बाहेर न्यायचे आणि अशी बदनामी करायची की नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात येताच कामा नये. सगळ्यांना महाराष्ट्रात यायला भीती वाटली पाहिजे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला असा देशातला एक मराठी माणूस दाखवा जो महाराष्ट्र सोडून इतर राज्यात गेलाय आणि तिथल्या नेत्यांवरती त्यांच्या कुटुंबियांवरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आरोप करतोय. आहे कोणाची हिंमत. दुसऱ्या राज्यात हे जर कोणी केलं असतं तर लोकांनी तिथल्या तिथे कान फटवला असता. एक दिवस तो पण येईल. कारण महाराष्ट्र संयमी आहे, सुसंस्कृत आहे. पण महाराष्ट्र नामर्द नाहीये. महाराष्ट्रात मर्द आजही आहेत. जर सीमा ओलांडाल तर भर रस्त्यात त्यांना कान फटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि हुकुमशाही विरुद्धची लढाई आहे. लढाई आजपर्यंत अनेक झाल्या. इकडे पक्ष फोडला. माझे सगळे आजूबाजूचे कोण त्यांना जे त्यांच्या बरोबर गेले ते नातेवाईक त्यांनी घेतले. आणखीन कोण असतील तुम्ही सांगा, तुमच्याकडे पाठवून देतो. कारण तो राजकारणात तुम्हाला पोरं होणं शक्यच नाहीये. तुम्हाला पाहिजे असेल आम्ही पुरवठा करतो गद्दारांची. आणखीन आमच्याकडे आता गद्दार नाहीये शिल्लक. फक्त दुःख एका गोष्टीचं होतं. मी 4 दिवसापूर्वी खडकवासला गेलो होतो सुप्रियाताईच्या प्रचाराला. पवार साहेब होते, सुप्रियाताई होती, सगळे आपले महाविकास आघाडीचे नेते सुद्धा होते. आणि तिकडे मी एक गोष्ट सांगितली होती, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. माहितीये तुम्हाला. त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की एक मोठं डवरलेलं बहरलेला वृक्ष असतो, कित्येक वर्षाचा, शेकडो वर्षाचा. त्याच्यावरती अनेक पक्ष्यांच्या पिढ्या जन्माला आलेल्या असतात. काही बाणगुळ असतात, माकडं सुद्धा उड्या मारत असतात. आणि एक दिवस एक व्यापारी येतो
आणि त्याच्या बुंद्यावरती घाव घालायला लागतो लाकूड तोडायला. आणि तो व्यापारी असा होता की तो वर्षानुवर्ष त्या झाडाचं लाकूड तोडून घ्यायचं, झाडाचं फर्निचर बनवायचा आणि लोकांना सांगायचं लाकूड सुद्धा मीच बनवलंय, हे माझी गॅरंटी आहे, लाकूड मी बनवलंय, मेरी गॅरंटी, मैंने लकडी बनाई है. मग तो घाव घालायला लागल्यानंतर सगळे पक्षी थरारतात, अरे काय चाललंय, माकडे चित्कारायला लागतात. तर त्यातला एक पक्षी त्या झाडाला विचारतो, आजोबा तुम्हाला त्रास होत असेल ना, वेदना होत असतील ना. आणि त्या झाडाने सांगितलं की बाळा वेदना होत आहेत ठीक आहे, मला तो घाव घालतो त्याच्या वेदना होत नाही, पण तो व्यापारी जो बाहेरून आलेला आहे तो जी कुऱ्हाड वापरतोय त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडापासून बनवलेला आहे. हे व्यापारी आपलेच दांडे त्यांची कुऱ्हाड लावून चालवत आहेत, त्या दांडक्यांना कळत नाहीये अरे तुमचं नुसतं दांडकं नाही आपटत, त्याला कुऱ्हाड लावलेली आहे आणि ती माझ्या महाराष्ट्राच्या मुळावरती ते मारतायत. ते महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या शिवसेनेच्या मुळावरती ते मारतायत. आणि ही असली दांडकी ही मोडायची नाही तर काय करायची, ही दांडकी मोडलीच पाहिजेत, गद्दारांना गाडलंच पाहिजे. गद्दारांना गाडा ही नुसती घोषणा असता कामा नये. ही शिवसेना ठाण्याची शिवसेना. आणि आनंद दिघेंचं जे वाक्य होतं, गद्दारांना क्षमा नाही, बरं झालं ते वाक्य त्या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आणि स्वतःला कळून घ्यायला पाहिजे. ते आता ठाणेकर करून दाखवणार, गद्दारांना क्षमा नाही. आणि राजन विचारे जो एक निष्ठावंत, तेव्हा जर का त्यांनी तो स्टँडिंग कमिटी सोडली नसती ते भूत जन्मालाच आलं नसतं. थोडी काहीतरी जनाची नाहीतरी मनाची ठेव. तुझ्यासाठी कोणी कोणी मेहनत केले, सगळं काही मीच केलं, उद्या धर्मवीर सुद्धा जातील आणि हे लागतील दाढीवाले. नाही, आनंद दिघेंची जागा तुम्ही घेऊ शकणार नाही, कोणी घेऊ शकणार नाही. आनंद दिघे हे शिवसेना प्रमुखांचे अत्यंत कडवट, कट्टर, निष्ठावान. त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही. ही याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा. आणि त्या निष्ठावान ठाणेकरांना निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर गद्दारांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत नाहीये, तर मला खात्री आहे की राजांचा विजय तर होणार आहेच, पण राजांचा विजय मला असा तसा नकोय. गद्दारांना पूर्ण डिपॉझिट जप्त करून मला तो विजय पाहिजे. फक्त गोंधळू नका, धनुष्यबाण चोराच्या हातात आहे. आपली निशाणी काय आहे नक्की? हातामध्ये मशाल घेऊन हा जो हुकुमशहा सूर आहे त्याच्या बुडाला धग लावायची. आता बुडाला हुकुमशहा सुराच्या. कोण हुकुमशहा सूर, ज्याचं त्यांनी समजून घ्यायचं. आणि दिल्लीवरती पुन्हा लोकसभेमध्ये आपल्या शिवसेनेचा अस्सल आणि एकमेव शिवसेनेचा कट्टर निष्ठावान शिवरायाचा पवित्र भगवा घेऊन राजन विचारेला पुन्हा दिल्लीमध्ये पाठवायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.